आयस काय बनवते ग? आज मी ना तुझ्यासाठी गोड असा शिरा बनवते, तो पण गुळ घालून पौष्टिक असा. तर चल बघूया. हा मी रवा घेतलाय. आपण प्रसाद बनवतो ना तो जाड रवा, तो मी घेतलाय. एकदम बारीक नाही आहे, हा जाड आहे असा. 1 वाटी आहे ना? 1 वाटी घेतलाय मी. त्याच वाटीच्या प्रमाणाने ना मी 1 वाटीभर हे गुळ घेतलाय, काळं गुळ. तर चला आता कढई ठेवली, तूप टाकते. हे मोठे 2 चमचे तूप घेते. तुपाचा शिरा एकदम मस्त लागतो ना, भरपूर तूप असेल तर छान लागतं. आता मी रवा पण टाकून घेते. रवा असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत. आणि तो पण गॅस कमी ठेवून असा, म्हणजे कमी जास्त करून असा. नंतर बाप्पा येतील तेव्हा मस्त प्रसाद करायला, प्रसादासाठी. हो छान आहे असा प्रसादासाठी. आपण करू शकतो, ठेवू शकतात. हो हो. रवा फुलतो काय लगेच असा? लगेच तुपात टाकल्या फुलला बघ ना. हां लगेच जास्त वाटलं मला. व्यवस्थित असा परतून ना एकदम गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा. साईडला मी पाणी पण ठेवते तापत. इथे मी 2 वाटे पाणी घेतलंय टोपात, ते पण तापत ठेवते. मस्त असा गोल्डन झालाय. आता थोडंसं ना मी मनुका घेतल्यात, थोडे बदाम घेतले, काजू घेतले, ते पण त्यातच टाकते. आणि 1 मिनिटासाठी परत परतवून घेते ते. मस्त असे मनुका पण आहे बघा फुलल्यात छान. आता म्हणजे व्यवस्थित भाजलं हे सगळं. आता मी ना पाणी ओतून घेते त्याच्यामध्ये. तर हे पाणी ना असं टाकताना भरपूर असं उडतं अंगावर, तर असं झाकण घ्यायचं अगोदरच. आणि मी गरम पाणी आता ओतते त्याच्यामध्ये, आणि पटकन झाकण लावायचं. असं होतं हे. पटकन झाकण लावून ठेवायचं, कारण पाणी पण गरम असतं ना. आता 2 मिनिटासाठी ना असं झाकण लावून ठेवायचं. मग रवा ना मऊ शिजतो त्याच्यामध्ये. 2 मिनिटं झाकण असं बंद करून ठेवायचं. रवा मस्त शिजला त्याच्यामध्ये, एकदम मोकळा सुट्टा झालाय. आता मी ना गूळ टाकून घेते. रवा आणि गूळ मी सेम प्रमाणात घेतलाय. आणि 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी ठेवायचं गरम करत. तर गूळ मोडेपर्यंत ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. ड्रायफ्रुट्स भरपूर टाकायचे ना शिरा करताना, मस्त लागतं. दिसतात पण छान त्याच्यामध्ये. आता मी ना थोडंसं त्याच्यामध्ये जायफळ टाकते.
गुळाचं असल्यामुळे जायफळ मग टाकल्यावर छान लागतं. मस्त असा मऊसूद होतो एकदम छान असा. कलर देखील छान आला एकदम डार्क कलर आलाय. साखरेचा केला की त्यात दूध वगैरे बऱ्याच काही गोष्टी टाकतात. हा दूध टाकायचं असेल तर कोणाला टाकायचं ते टाकू शकता. ते गुळाचं असल्यामुळे दूध नाही टाकलंय. हा कोणाला वाटलं तर तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता काही नाही. गुळ पण छान झालाय मस्त असा पितळ आहे. आता थोडंसं मी ना झाकण बंद करून ठेवते. झाला ना रेडी मस्त. हो तयार झालाय शिरा मस्त. गॅस पण बंद करते. माझ्या आवडीचा प्रचंड. मस्त कलर पण छान आलाय गुळाचा. गॅस पण मी बंद केलाय आणि शिरा तयार झालेला आहे. मस्त असा गरमागरम गुळाचा शिरा तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडला तर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.